नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. कोणत्या प्रभागात नाही सर आपण? मी प्रभाग क्रमांक 14 आणि प्रभाग क्रमांक 14 असताना एक सामाजिक कार्यकर्ता आहे. सामाजिक सेवेला माझं काम चालतं. अच्छा. तिथं कोणते नगरसेवक आता उभे आहेत? इथे आता भरपूर लोक आहेत. इलेक्शन म्हटल्यानंतर तर बरेच काही पॅनल आहेत आमच्याकडे. काँग्रेसचं पॅनल आहे, राष्ट्रवादी शरद पवार चंद्र यांचे पॅनल आहे, अजितदादा पवार यांचे पॅनल आहे. हे अपक्ष पण आहेत, भरपूर नगरसेवक आहेत. अच्छा. तर आपला वोट कोणत्या नगरसेवकला जाणार आहे? नाही, आमचं वोट कुठल्या नगरसेवकाला द्यायचं हा हेतू नसून आमचं वोट आता विकासाला द्यावा असं आम्हाला वाटतंय. अच्छा. आणि या अगोदर बऱ्याच लोकांना आम्ही वोटिंग दिलं, परंतु ते काहीतरी वोटिंग घ्यायच्या वेळेस येतात, परत येतही नाहीत. परंतु आता आम्हाला जवळजवळ भरपूर अनुभव आलेला आहे. मग आम्हाला तरी असं वाटतंय की यावेळेस आपण काँग्रेसच्या पॅनलला तिथून वोट करून विजय करावा असं आमच्या म्हणजे बहुसंख्य लोकांची ही चर्चा आहे आणि ती कदाचित अस्तित्वात उतरून जाईल 100%. आपल्याला काय वाटतं आपल्या प्रभागाचा विकास करणारा कोण आहे असा नगरसेवक? आमची आशा तर दिगंबर नाडे यांच्याकडे आहे आणि त्यांनाच आम्ही बहुमताने विजय करू आणि पुढचे काम त्यांनी चांगल्या पद्धतीने करावं. म्हणजे आम्हाला या 5 वर्षाकरताच नव्हे तर आम्हाला त्यांच्याकडनं अनेक वर्षाकरता आमच्या अपेक्षा राहतील. लोकांसाठी काही संदेश आहे का? लोकांसाठी मी एवढंच सांगेन की बहुसंख्य लोक येतील तुमच्याकडे, तुमच्या दारावर येतील, हात जोडतील, पाया पडतील, परंतु त्यांची पहिली कारकीर्द बघून, त्यांचा पहिला काळ बघून किंवा पैशाला न भाळता एक कर्तृत्ववान आणि युवा पिढीला जर आपण नेतृत्व दिलं तर नक्कीच आपल्या प्रभागाचा विकास होईल आणि तुमच्या बऱ्याच गोष्टीला एक मार्ग मिळून जाईल.